उरळ पोलिसांची मोठी कारवाई। बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत निंबा फाटा परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार धंद्यावर उरळ पोलिसांनी मोठी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 39,510 रुपयाचा जप्त मुद्देमाल मिळवण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला। घटनास्थळी 52 तास पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या व्यक्तीचा ताबा घेण्यात आला। यामध्ये अमोल कोकाटे वय 34 राहणार निंबा, महादेव कोगडे वय 35 राहणार निंबा, रोहन शेकोकार वय 28 राहणार कवठा, साहेबराव टोपरे वय 38 राहणार कारंजा रमजानपूर आणि पसार झालेल्या नागेश ताडे वय 31 राहणार हिंगणा याचा समावेश आहे। घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालात खेळण्याची रक्कम, डावातील साहित्य आणि अंगजळती याचा समावेश होता। सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चितचंद कप्पर, पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पळघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।